बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नाशिक पंचवटी गोळीबार प्रकरण माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। जगदीश पाटील यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर जगदीश पाटील 150हून अधिक दिवस मध्यवर्ती कारागृहात होते। गोळीबाराचा कट रचण्यात जगदीश पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। तर भिगवण अपहरण प्रकरणात अजहर शेखसह एक जण पोलिसांच्या ताब्यात आहे। अजहर शेख गेल्या काही महिन्यांपासून फरार होता। भिगवण अपहरण प्रकरणातील आरोपीचा चुलता अजहर शेखला दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले। अजहर शेख सह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। गेल्या काही महिन्यांपासून अजहर शेख फरार होता। तर अजहर शेख दौंड पोलीस ठाण्यातील अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याने पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलंय। कोल्हापुरात 5 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। मजुरांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर येते। आरोपी विरोधात आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील महत्त्वाच्या बातमीवर सोलापूर शिवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांची गुंडगिरी प्रकरण। गुंडगिरी करत कार फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख मुलगा जईद शेख विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संपर्क कार्यालय शेजारी कार पार्क करण्यावरून वाद झाला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।